पण पुतळा बसवणाराचा आणि पुतळा विकणाऱ्यांचा उद्देश असला पाहिजे. पुतळाच बसवायचा, जाती वाद नाही करायचा, त्यातून जाती दंगली नाही काढवायची. कुठं तेच सुरू झालंय. कोण आहे बाबा पुतळा विकणारा? पुतळा घेणारा कोण आहे? ही माहिती मी आता आधी घेतो, कारण त्या कळमला तसंच झालंय. म्हणजे एवढ्या संघर्षाच्या काळात ज्यावेळेस मराठ्यांचे लेकरं मोठे करायचे होते, त्यावेळेस जे आपले होते ते आपल्या विरोधात गेले होते. हिंदू हिंदू जे म्हणतो ना आपण, ते सगळे त्यातले काही हिंदूतले काही अर्धे विरोधात गेले होते की मराठ्यांचे लेकरं मोठे होऊ द्यायचे नाही, आरक्षण मिळू द्यायचं नाही. त्यावेळेस मराठ्यांच्या सोबतीला धनगर बांधव होता, दलित बांधव होता, मुस्लिम बांधव होता, 100% मुस्लिम बांधव होता, बंजारा समाज होता, मायक्रो ओबीसी होती. आणि मग आता नेमकं जे जे मराठ्यांच्या जवळ येत आहेत ते तोडायचा तर प्रयोग नाही. तोडायचा तर प्रयोग नाही, कळमला नेऊन बसवला. झालं मराठ्यांचं मुसलमान सुरू. भूम परांड्याला नेऊन बसला. हे बसणारा कोण हे सुद्धा माहित असलं पाहिजे. बसेलाच पाहिजे रे, आम्ही आहेत तुमच्या मागे ठाम. पण जातीय दंगली घालायच्यात म्हणून तुम्हाला बसायचं असेल तर आम्ही तुमच्या सोबत नाही. छत्रपती बसवायचे मग आम्ही सोबत. त्या भूमला तर झालं, म्हणजे भूमला झालं मराठ्यांचं दलिताचं लागलं भांडण. मग तुम्ही भांडण लावून द्यायला लागले का नुसते? पुतळे बसले का आम्ही लगेच जातोय. आम्ही जातो भोळ्या मनाने. याच्या पाठीमागे षडयंत्र आहे का काय हे मी बघणार आहे. आता बघणार आहे. अंजनगावला तेच दिलं मराठ्याचं धनगराचं जुळून झुपिलं.